नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली आज आपण बुक बाइंडिंग पुस्तक बांधणी या विषयावरती थोडीफार माहिती घेणार आहोत. हा विषय घ्यायची गरज खरी तर तुम्ही सगळे म्हणू शकाल की आजकालच्या जगात पुस्तक कोण बघताय, कोण हात लावत आहे त्याला. आम्हाला तर सगळं नेटवरती मिळतं आहे, सगळं स्मार्टफोनवरती किंवा लॅपटॉपवरती आम्ही बघतो आणि वाचतो. पण पुस्तकं आता हळूहळू संपणार आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पुस्तकाचा वापर करत होतो त्या पद्धतीने आता पुस्तकं कमी होत चालली आहेत. अजूनही शाळांमधनं आपण पुस्तकं वापरतो. अजूनही चांगलं ग्रंथ जे आहेत ते पुस्तकी स्वरूपातच आहेत. बरेचसे अजून लोक असे आहेत जुन्या काळातले की ज्यांना पुस्तक वाचायला जास्त आवडतं. आता पुस्तकासारखंच डिजिटल फॉर्ममध्ये आपण काढलेलं आहे, त्याला ते ई-बुक्स म्हणतात, नोटपॅड्स म्हणतात, बऱ्याच फॉर्ममध्ये आता आलेलं आहे. याने जवळजवळ पुस्तक हातात घेतल्यासारखाच त्याचा एक फील येतो तुम्हाला आणि त्या याच्यावरती लोक वाचायला सुरुवात करतायत. आता वाचायला सोपी आहेत, वजन होत नाही, 100 पुस्तकं न्यावी लागत नाहीत. एक तुमची नोटबुक किंवा ई-बुक घेतलं की त्याच्यावरती जे पाहिजे ते पुस्तक तुम्ही त्यावेळेला डाउनलोड करू शकता, वाचू शकता. तुमचं वाचून झालं की डिलीट करू शकता आणि तरीही ते तुमच्या मेमरीतनं जात नाही. तरीसुद्धा जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही पुन्हा डाउनलोड करून ते वापरू शकता. असे अनेक फायदे कागद या स्वरूपात न वापरता दुसऱ्या स्वरूपात जे आपण आता डिजिटल फॉर्ममध्ये वापरतो त्याचे आहेत. कागदामुळे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनही आपलं खराब होतं, कारण कागद हा झाडांपासून बनला जातो, बांबूंपासून बनला जातो आणि तो जर मोठ्या प्रमाणात आपण वापर केलं तर झाडांची किंवा बांबूंची जी आपण लागवड करतो ती छाटली जातात आणि त्याचा वापर केला जातो. पेपर रिसायकलही करता येतो, त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर आहेत. पण एवढं सगळं असतानासुद्धा हा विषय मी मुद्दामून आज आपल्यासमोर मांडत आहे. त्याचं कारण म्हणजे एक तर ज्या काही जुन्या संग्रही ठेवण्यासारख्या आपल्याकडे वस्तू आहेत त्या पुस्तक स्वरूपामध्ये असतील तर त्या चाळाला, जिथे कुठे आपण जातो किंवा आपल्या ग्रंथालयात त्या तिकडे असायला फार महत्त्वाचं आहे. त्यांनी ज्ञान जे आपलं आहे ते सहज लोकांपर्यंत उपलब्ध होऊ शकतं आहे. आयपॅड आणि त्याला लागणारे इंटरनेटची सुविधा प्लस चार्जिंग ह्या सगळ्या गोष्टी जर घेतल्या तर आज भारतासारख्या देशामध्ये सगळ्यांना हे परवडणारं नाही आहे आणि त्यासाठी बुक बाइंडिंग हा एक महत्त्वाचा विषय अजूनही आपल्याकडे चालू आहे आणि त्याचा उपयोग आपण करतो. तसंच महत्त्वाचे दस्तावेज आपण या बुक बाइंडिंगच्या स्वरूपामध्ये आज जतन करून ठेवत आहोत आणि ते दस्तावेज त्या ओरिजिनल स्वरूपात बघणं, ओरिजिनल स्वरूपात त्याची मजा घेणं हेही एक आपल्याला महत्त्वाचं होतं. बरेचशी डॉक्युमेंट्स अशी असतात की ज्याच्यावरती आपण शिक्का मारतो आणि सही करतो. आज ई-सिग्नेचर, ई-स्टॅम्पिंग आणि डिजिलॉकर वगैरे सारख्या सोयी झाल्या असल्या तरी अजूनही पुस्तकं ही काही कमी होत नाही आहेत आणि म्हणून ही पुस्तकांची प्रथा पूर्ण बंद पडायच्या आधी आपण बुक बाइंडिंग हे इथे बघणार आहोत. इथे तुम्ही बघताय तर 3 वेगवेगळ्या पद्धतीचे बुक बाइंडिंगचे इथे आपण दाखवलेले आहेत. एक तर जे आहे ते पेस्टिंग करून सगळ्यात डावीकडे आहे ते. दुसरं जे आहे ते जिथे पुस्तकाचे छोटे छोटे विभाग करून ते शिवले जातात आणि मग ते एकमेकाला पुन्हा त्याची शिवण बांधून त्याच्यावरती मग अशा प्रकारचा हार्डबोर्ड येतो. पण ह्या दोन्ही जरी जुन्या ट्रॅडिशनल पद्धती झाल्या तरी आजच्या बुक बाइंडिंगच्या याच्यामध्ये किंवा आपला अल्बम असतो, फोटोचा अल्बम, लग्नातला, मुंजीतला, आपल्या बाकीच्या कुठल्या शुभ कार्याच्या, तर तेही आपल्याला फोटो स्वरूपात जतन करायला आवडतात आणि तेही अशा पद्धतीने बुक बाइंडिंग करायचे आणि ते पूर्ण जर उघडून आपल्याला बघायची सुविधा हवी असेल तर हे नवीन पद्धतीचं आपण स्पायरल बाइंडिंग आहे किंवा टेप बाइंडिंग आहे किंवा आपल्याकडे एज बाइंडिंग आहे किंवा फायलिंग आपण करतो. तर ते कसं व्यवस्थित आणि छान करता यावं की ज्याने एक
सुबक कलाकृती तयार होईल हे या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आपण सुरुवात करणार आहोत. आता इथे आपण मगाशी बघितलं की बुक बाइंडिंगच्या आवश्यकता आहे काही महत्त्वाचे दस्तऐवज आपल्याला ठेवण्यासाठी, आणि म्हणून ट्रॅडिशनल पद्धतीने न करता चांगल्या पद्धतीने की ज्याच्यावरती आपण त्याला छान प्रेझेंटेबल बनवता येईल. नुसतंच त्याच्यावरती चांगलं चित्र असता कामा नये, पण ओव्हरऑल बाइंड केलेलं बुक जे आहे किंवा आपला फोटो अल्बम आहे किंवा अन्य कुठली आपली सर्टिफिकेट्स आहेत किंवा आपले बाकी काही महत्त्वाचे दस्तावेज आहे, हे जर चांगले ठेवायचे असतील आणि ते जर एखाद्याला आपल्याला भेट द्यायचं असेल तर ते कसंच सुंदर स्वरूपामध्ये आपण देऊ शकतो, यासाठी आपण बुक बाइंडिंग आणि त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या साहित्याची माहिती आपण इथे घेणार आहोत आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण इथे बघणार आहोत. तर पेपर जो आहे त्या पेपरवरती जास्तीत जास्त त्या पेपरची जागा आपल्याला लिहिता यावी, प्रिंट करता यावी, आणि ही लिहिलेली किंवा प्रिंट केलेली जागा किंवा आकृत्या काढलेली जागा ही बाइंडिंगच्या वेळेला ती बाइंडिंगच्या मार्जिनमध्ये जाता कामा नये, यासाठी या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण साधा A4 पेपर जरी जो नेहमी आपला आज प्रिंटरवरती वापरणारा पेपर आहे तो त्याच्या लांबीलाही आपण बाइंड करू शकतो, त्याच्या रुंदीलाही आपण बाइंड करू शकतो, आणि ह्या दोन्ही बाइंडिंगच्या पद्धतीमध्ये त्याचा वेगळा एक दिमाग असतो आणि ते कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे आणि ते बाइंड करायचं आहे यासाठी आपण या बुक बाइंडिंगचं एक प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवू की त्याच्यामध्ये त्यांना छान आयडिया येते की बुक बाइंडिंग करताना आपल्याला काय काय लागतं. सगळ्या शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ह्याला साहित्य काय लागतं, आणि हे साहित्य सगळं आपण आपल्या वर्कशॉप्समध्ये पुरवतो आणि त्यांच्याकडनं बुक बाइंडिंगची छोटी छोटी उदाहरणं आपण करून घेतो. आता ह्या एक 8-10 बुक बाइंडिंगच्या इथे आपण प्रक्रिया किंवा प्रोसेसेस पद्धती इथे आपण मांडलेल्या आहेत. पहिलं आहे ते सॅडल स्टिच बाइंडिंग, की ज्याच्यामध्ये आपण जसं शिवणकाम करतो तशा पद्धतीने थोडंसं शिवणकाम ह्याच्यामध्ये आपल्याला करावं लागतं, जे आपण पुढच्या स्लाईड्समध्ये बघणार आहोत. मग जे आहे ते PUR बाइंडिंग, ह्याच्यामध्ये आपण प्लास्टिकचा किंवा बाकीच्या मटेरियलचा वापर करतो. तिसरं आहे ते हार्ड कवर किंवा केस बाइंडिंग, जे आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं होतं एकदम डावीकडचं, की जिथे पुठ्ठा वापरतो वरती आणि खालती, आणि बाजूला जिथे आपली लांबी असते कागदाची तिथे एक विशिष्ट प्रकारचा कापड वापरून त्याला आपण पेस्टिंग करून आपल्याला जी फोल्डिंग पुस्तक उघडता आणि बंद करता यायला हवं तर तिकडे आपण ती फ्लेक्झिबिलिटी त्या कापडाच्या स्वरूपात देऊ. असे वेगवेगळे प्रकार या आपल्याला पुस्तक विभागामध्ये किंवा पुस्तक बाइंडिंगच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील, आणि आपण आपल्या सत्रामध्ये त्याचा पुढे जाऊन जास्त डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. आता हे पुस्तक बाइंडिंग दर्जेदार क्वालिटी ओरिएंटेड कसं असायला पाहिजे, तर त्यासाठी इथे तुम्ही बघताय की आपला जरी साधा पेपर असेल तर त्याचे एकच मोठा गठ्ठा केला तर तो खूप कटिंग करावं लागेल त्याला, म्हणून आपण छोटे छोटे त्याचे गठ्ठे करतो आणि त्याप्रमाणे ते प्रिंटिंग करून घेतो. म्हणजे 1 नंबरचा जो कागद आहे किंवा पेज 1 जे आहे आणि 100 पानं जर असतील तर ती त्याच्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला 100व्या पानावरचं प्रिंटिंग करावं लागेल. आज हे प्रिंटरमध्ये इतकं सोपं झालेलं आहे की आपण जी कमांड देऊ त्याप्रमाणे ते कॉम्बिनेशन करतं आणि प्रिंट करून देतं. पण अशी जर 50 पानं जर आपण एकत्र घेणार असू किंवा 25 पानं एकत्र जर घेणार असू तर तो असा एक खूप व्हॉल्यूम होईल आणि ती जर सगळी एकत्र केली तर ते तिरकं जाईल. आणि म्हणून आपण 1 ते 100 न घेता 1 ते 20 असे 5 गठ्ठे बनवतो त्याचे, आणि त्या 5 गठ्ठ्यांचे फोल्ड करून त्या प्रत्येक गठ्ठ्याला शिवून घेतो किंवा त्याला स्टेपल मारून घेतो, आणि हे सगळे गठ्ठे एकत्र
करून मग त्याला एकत्र बाइंड करून त्याच्यावरती स्पाईनवरती आपण स्पाईन म्हणजे आपला जसा पाठीचा कणा असतो तसा हा पुस्तकाचा कणा आहे आणि या पुस्तकाच्या कण्यावरती आपण या दोऱ्यांनी त्याला पट्टे लावून छान प्रकारे बांधून घेतो. अशा पद्धतीने एक दर्जेदार पुस्तक बाइंडिंग की जे सहजासहजी सुटणार नाही पुस्तकं, त्यातली पानं आणि कुठलंही डॅमेज होणार नाही. वरती त्याला हार्ड कवर दिलं जातं आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचे दोरे जे बारीक असतात, पातळ असतात, जाड असतात, पण टणक असतात, टिकाऊ असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात. तसंच वरती लागणारा पुठ्ठा किंवा आणखीन कुठले हार्ड बोर्ड्स ते आपण वापरू शकतो. मल म्हणजे जो इथे मागच्या बाजूला आपण एक पेपर किंवा क्लॉथ या इथे लावतो, कापड जे इथे लावतो या सगळ्या स्पाईनवरती, तर ते आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गोंद त्याच्यामध्ये वापरतो. आपल्याला सुतार जसा एक त्याचा स्क्वेअर वापरतो की राईट अँगलमध्ये एकाने पेपर कापताना सगळे ते एका लाईनीत असेल तर ते पुस्तक छान दिसतं आणि त्यासाठी आपण या मटेरियलचा वापर करतो. आणि मग बाकीचे जे बाइंडिंगला लागणारे सुई आहे, धागा आहे किंवा बाकीचा कॅनव्हास आहे कधी आपल्याला पाहिजे, अशा पद्धतीचं मटेरियल वापरून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांचे पॅकेजिंग करून मग सगळे एकत्र जोडले जातात. त्यांना मागच्या बाजूने स्पाईनवरती दोऱ्याने त्याचे आधीचे दोरे जे प्रत्येक टप्प्यात केलेले असतात ते हे सगळे एकमेकाला शिवले जातात आणि एक संध पुस्तक असं हे तयार होतं. आता हे जे आहे ते पुन्हा तसेच वेगवेगळे कवर आहेत की आपल्याला जड पुस्तक लायब्ररीमध्ये ठेवायचं असेल, बरेच दिवस टिकवायचं असेल, त्याला वरती पुठ्ठा लावतो, हार्ड प्लास्टिक लावतो. अशा प्रकारे आपण हार्ड बुक तयार करतो. बांधणीची बाकीची पद्धत सेम असते, फक्त वरती आपण पुठ्ठा वापरतो त्याच्यामध्ये. दुसरं जे आहे ते सॉफ्ट आहे की जाड पेपर, कार्डबोर्ड पेपर आपण म्हणतो, तो वापरला जातो. आणि तिसरं जे आहे ते फोल्डिंग बुक किंवा झाईन बुक की जिथे पूर्ण पद्धतीने आपण त्याला फोल्ड करून पेपर पूर्ण उघडा केला जातो. त्या शिवलेल्या आणि बाइंडिंग केलेल्या ट्रॅडिशनल बाइंडिंगमध्ये पेपराचा 4-5 मिलीमीटर एवढा भाग आपल्याला दिसत नाही, तो बाइंडिंगच्या आतमध्ये गेलेला असतो. पण ह्या पूर्ण फोल्डिंग बुकमध्ये किंवा झाईनमध्ये आपल्याला पूर्णपणे तो उघडता येतो. अशा पद्धतीने आपण पुस्तकाचे महत्त्वाची अंग बघितली, पुस्तक बाइंडिंगचं महत्त्व बघितलं. आता ह्याला लागणारे जे हत्यार आहेत आणि नवीन प्रकारचे जे बाइंडिंग आहे त्याचंही मटेरियल बघूया आपण. आता हेही आपल्याकडे मशीन्स आहेत की ज्याच्यावरती आपण पूर्ण पद्धतीने त्याचं टोचा, दोरे, वेगवेगळ्या सुया, त्याला लागणारे धागे, टेम्पररी पिन, क्लिप्स आणि झाईन असं करून प्लस ते कशा पद्धतीने आपण ते कॉम्पॅक्ट करता येईल आपल्याला. तर या इथे जे आपण या लाकडाच्या याच्यावरती जे दाखवलेलं आहे, ही सगळी पानं एकत्र केली, सगळ्या लढ्या त्याच्या ज्या एकत्र केल्या वेगवेगळ्या, ह्या 2 लाकडाच्या फळ्यांमध्ये आपण ते सगळं दाबतो आणि त्यातली सगळी हवा काढून एक छान कॉम्पॅक्ट तयार करतो. जसं की आपण स्पायरल बाइंडिंगच्याही वेळेला करतो आणि किंवा हे तो स्पायरलचा जो रोल आहे तो त्याच्यामध्ये आपण घालतो किंवा हे प्लास्टिकचे हार्ड स्पायरल्स आहेत ते आपण त्याच्यावरती वापरतो. आणि हे सगळं करताना मात्र आपण त्याला महत्त्व एवढं देतो की जेवढं ते घट्ट दाबता येईल पुस्तक, जेवढी पानं एकमेकावरती ताठ बसतील आणि चांगली घट्ट बसतील त्या पद्धतीने आपण करून घेतो. आता इथे तुम्ही बघताय वेगवेगळ्या प्रकारच्या सुया त्याला वापरल्या जातात. काही सरळ सुया आहेत, काही वाकड्या आहेत, त्याला लागणारे दोरे आहेत, त्याला लागणारे जे सेपरेटर्स आहेत ते आहेत. हे पण पुस्तकामध्ये बाइंडिंग केल्यानंतर जे आपण पेस्टिंग करतो म्हणजे त्याच्यावरती टेप, मल लावतो, ते सगळं आहे. स्वच्छ करण्यासाठी ब्रश आहे, कात्री आहे, टोचा आहे. आणि जर दोरा जाड असेल, आणखीन कागदही बरेच असतील तर हाताने आपण ती सुई जेव्हा प्रेस करतो तर आपल्या हातात जायची शक्यता असते. म्हणून जे शिंपी वापरतात तसं त्याला आपल्या बोटांचं सेफ करण्यासाठी, बोटांना इजा न होण्यासाठी म्हणून आपण ही एक स्टीलची कॅप बोटांवरती घालतो.
आणि हे जे इथे मशीन आहे, या मशीनवरती जी आपल्याला भोकं पाडायची असतात ती भोकं पाडतो त्या प्रत्येक कागदावरती. इथे तुम्हाला भोकं दिसत आहेत, ही मधली जी भोकं आहे ती अशी सरळ कंटिन्युअस त्याच्यावरती पूर्ण भोकं पाडली जातात आणि त्याच्यामधनं स्पायरलचा हा जो हार्ड प्लास्टिक आहे ते किंवा हे फ्लेक्झिबल प्लास्टिक आहे ते त्याच्या आतमध्ये आपण घालून घेतो. आता शेवटच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जर एखादा कागद जर आपल्याला चांगला प्रिझर्व करायचा असेल तर तो प्रिझर्व करण्यासाठी म्हणून आपण लॅमिनेशन करतो. म्हणजे कागद नुसताच ठेवला तर त्याच्यावरचं जी शाई आहे ते जर थर्मल पेपर असेल तर ओढून जाईल, झेरॉक्स असेल तर ती दुसऱ्याला चिकटून बसेल, प्रिंटरवरची जर असेल तर ती कधी कधी एकमेकाला चिकटते आणि फेड होत जाते. म्हणजे आत्ता दिसताना डार्क दिसत आहे पण 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर ते फेंड झालेलं असतं. तर ते चांगलं राहण्यासाठी कागद फाटू नये, हाताळणी करताना त्याचं डाग पडू नये त्यासाठी त्याला आपण प्लास्टिकचं कोटिंग लावतो खालनं आणि वरनं, त्याला म्हणतो आपण लॅमिनेशन. आणि जसं आपण आधीच्या स्लाईडमध्ये पिअर्सिंगचं किंवा भोकं पाडायचं मशीन घेतलं होतं तसंच हे मशीन एक आहे की ज्याच्यावरती लॅमिनेशन छान करता येतं. एका बाजूने आपला कागद रुंदीकडनं आत शिरतो आणि लांबीकडनं त्या मशीनमध्ये इकडून तिकडे जातो आणि ते होत असताना त्याच्यावरती प्लास्टिकचं कव्हर आपण लॅमिनेशन करतो. आणि त्याच्यामध्ये मग मॅट, ग्लॉसी, सॉफ्ट टच लॅमिनेशन्स वगैरे असे बरेच प्रकार आहेत आणि त्या प्रकाराप्रमाणे मग आपण त्याचं वापर करतो, उपयोग करतो. अशा पद्धतीने आपण बघितलं की बुक बाइंडिंग आणि त्याचा उपयोग आणि ते अजूनही जरी डिजिटल इलेक्ट्रॉनिक जग आलं असेल तरी आपण का करतो आहे आणि कशासाठी करतो आहे आणि कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला ते घरच्या घरी करता येईल. आपल्या मागच्या वर्षीच्या वहीच्या जे कागद वापरले गेलेले नाही आहेत ते जर आपण बाहेर काढले व्यवस्थित आणि असे सगळे कागद एकत्र करून जर आपल्याला ज्या पद्धतीची वही पाहिजे त्या पद्धतीने आपण घरच्या घरी त्याची छान मांडणी करून वही आपल्याला तयार करता येते आणि ती अगदी चांगल्या कामासाठी वापरली तरी चालेल, रफ काम करण्यासाठी वापरली तरी चालेल, पण तो सगळा कागद जो आपण नाहीतर नुसता टाकून देणार होतो त्याच्याऐवजी तो आपण घरच्या घरीच रिसायकल केला आणि त्यातनं एक चांगली वही बनवली. याच्यामध्ये आपल्यालाही मजा वाटते, आनंद वाटतो आणि त्यासाठी हा जो आत्ता 7-8 स्लाईड्सचा आपण व्हिडिओ केला आहे त्याच्यावरनं तुम्हाला साधारण कल्पना येईल की बुक बाइंडिंग म्हणजे काय असतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो आणि पुन्हा कुठला तरी एखादा नवीन विषय घेऊन आपण लवकरात लवकर भेटू. धन्यवाद.